नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रव्यामध्ये दही घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय. एकदा जर तुम्ही बनवली ना तर आठवड्यातून 2 वेळा तर बनवून खाल. इतकी चविष्ट बनते आणि इडली डोसा तर विसरूनच जाल, इतकी भन्नाट आहे. काय करायचं ते पाहूया, पण त्या अगोदर लगेच घरगुती भोजनला सबस्क्राईब करा. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. यामध्ये 2 मोठे चमचे दही घालायचे आणि 1 वाटी पाणी घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. दही आंबट होतं त्यामुळे मी ते 2 चमचे वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर ताजं दही असेल जे की जास्त आंबट नसतं तर अर्धी वाटीसुद्धा घालू शकता. आता हे सर्व जिन्नस पहा व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाकरता साईडला ठेवून देऊया, जेणेकरून रवा व्यवस्थित असा भिजेल. रवा भिजतोय तोपर्यंत इकडे आपण गॅसवरती कढई ठेवूया. यामध्ये अगदी 1 चमचा थोडंसं तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये घालूया 1 चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालूया आपण 1 बारीक चिरलेला कांदा, सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि छान व्यवस्थित असं तेलामध्ये हे परतून घेऊया. कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. पहा इथे कांदा छान असा गुलाबी रंगाचा झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं आहे आणि व्यवस्थित असं टोमॅटोसुद्धा मऊसूत होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया. इथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आवडीनुसार वापरू शकता, जसं की गाजर असेल, बीट असेल, कोबी असेल, शिमला मिरची असेल, ज्या काही भाज्या तुम्हाला आवडतात तर यामध्ये परतून घेऊ शकता. भाज्या छान अशा परतल्या, गॅस बंद करूया आणि इकडे आपण रवा झाकून ठेवला होता, यावरचं झाकण काढू. पहा रवा छान असा भिजलेला आहे, मस्त असा फुललेला दिसतोय, व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये ना अगदी चमचाभर आपण पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे मिश्रण आपलं अगदी परफेक्ट अशा स्वरूपाचं बनेल. तर पहा अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा स्वरूपाची आहे. आता यामध्ये आपण ज्या काही भाज्या परतून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या घालूया. सर्व भाज्या घातल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर आज आपण रव्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे इनो. थोडासा इनो यामध्ये घालायचा आहे. इनोच्या जागी तुम्ही इथे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. इनो घालून लगेचच फटाफट असं आपण हे मिक्स करून घेऊया. पहा इनो घातल्यानंतर हे मिश्रण आणखीनच छान असं हलकं फुलकं झालेलं आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा स्वरूपाची आहे. तर इथे आपलं रवा आणि दहीचं मिश्रण तयार झालेलं आहे. याचं काय बनवायचं आहे त्याकडे वळूया. तर गॅसवरती इथे आपल्याला तडका पॅन ठेवायचा आहे. आज आपण तडक्या पॅनमध्येच हा पदार्थ बनवणार आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तडका पॅन अशा पद्धतीने हलवून घ्यायचा आहे. आता यामध्ये तयार केलेलं रव्याचं मिश्रण घालूया. थोडंसं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. 1 पळी आपण यामध्ये मिश्रण घालून हलकंसं असं याला पसरवून घेऊ, सेट करून घेऊ. आता यावरती आपल्याला एक प्लेट झाकून ठेवायची आहे आणि गॅस आपल्याला मध्यम ते बारीकच ठेवायचा आहे. 1-2 ते 3 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे आणि आता आपण यावरती थोडंसं तेल घालूया आणि याला पलटी करून घेऊया. पहा खालच्या बाजूने अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे, रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. तर मंडळी इथे आपण आज बनवतोय रव्यापासून मस्त असा बन डोसा, जो की अगदी परफेक्ट बनतो. तर आपण पलटून घेतलं होतं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं याला भाजून घेतलेलं आहे. पहा मस्त असा गुबगुबीत आणि स्पॉन्जी आपला बन डोसा तयार झाला आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला इथे आणखीन एक बन डोसा बनवून दाखवते. थोडंसं मिश्रण आपल्याला या तडका पॅनमध्ये घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ते बारीकच ठेवायची, जेणेकरून हा बन डोसा आतमध्येपर्यंत व्यवस्थित असा शिजला जातो, छान असा जाळीदार आणि फ्लफी बनतो. दोन्ही बाजूने याला छान असं आपण भाजून घेऊया. अगदी झटपट असा आपला हा नाश्ता तयार होतो. यासाठी आपल्याला अजिबातच कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही.
अगदी झटपट आपण नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवू शकतो। आता तुम्हाला तर माहीतच आहे की मला एक बाळ आहे आणि बरेच जण म्हणतात की छोटं मूल असल्यानंतर तू हे सर्व कुकिंग वगैरे कसं मॅनेज करते। तर हा जागा असेल आणि तेव्हा जर मी एखादी रेसिपी बनवत असेल ना, तर याची अशी मध्ये-मध्ये लुडबुड चालू असते आणि खरंच लहान मुलं असताना हे कुकिंग वगैरे कंटेंट बनवणं अजिबातच सोपं नाही आहे। महत्त्वाचं म्हणजे तितकं अवघडही नाही। मेहनत केली, पेशन्स ठेवला, संयम ठेवला तर सर्व काही शक्य असतं। तर पहा इथे मी घेतलेल्या साहित्यामध्ये म्हणजे 1 वाटी रव्यामध्ये आपले 3 अशा आकाराचे डोसे म्हणजे हा बन डोसा तयार होतो। तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी ही रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही साहित्याचे प्रमाण वाढवून घेऊ शकता। तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात। व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील। महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर प्रथमच आला असेल, नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती मी खूप सारे युनिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या एकदा नक्की चेक करा। मला खात्री आहे तुम्हाला आपल्या सर्व रेसिपी जरूर आवडतील। पहा इथे आपले मस्त असे सर्व बन डोसे तयार झालेले आहेत। पाहू शकता डोसा अगदी मऊ लुसलुशीत, गुबगुबीत आणि स्पॉन्जी झालेला आहे। इडली डोशाचा पसारा घालण्यापेक्षा असा जर बन डोसा तुम्ही एकदा बनवले ना तर परत इडली डोसासुद्धा बनवणार नाही, इतकं चविष्टसुद्धा हा बनतो। पोटभरीचा आहे, अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो आणि मेहनतसुद्धा अगदी कमी लागते। कोणतेही फर्मेंटेशन वगैरे करायची अजिबातच गरज नाही। झटपट इन्स्टंट असा आपण हा बन डोसा बनवू शकतो। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतो। पहा किती मस्त हलका फुलका आतमधून मस्त जाळीदार आणि मऊसूद झालेला आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बन डोसा एकदा नक्की ट्राय करून पहा। मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी जरूर आवडेल। हे बन डोसे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता। चवीला खूपच भारी लागतात। लहान मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा देऊ शकता। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। जरा सुद्धा आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि घरगुती भोजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आपण भेटूया आपल्या पुढच्या युनिक अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।